गुड मॉर्निंग बेटा. काय लिहिलंय नाव? सर विचारा काय विचारताय. काय नाव आहे ते वाचा अगोदर. काय? काव्या. कसं काय लिहिलं रे? समजाव आम्हाला. अच्छा, आता इथे जर काव्या कला काना आहे, कव्या असतं तर काय केलं असतंस? लिहिला असता. का लिहिला असता तो? हे अच्छा, ज्याला काना वेलांटी नाही त्याला आपण व जोडत नाही, ए जोडत नाही, बरोबर ना. व्हेरी गुड. म्हणून काय झाला तो मराठी अक्षर काव्या. काय झाला? हा. गुड मॉर्निंग. अच्छा, काय नाव आहे बेटा तुझं? अच्छा, कसं लिहिलंय सांग जरा, एक्सप्लेन करशील? हा सांग बेटा. एन ए नन. आता द जोडलेला आहे का नला? नंदी जोडलेला आहे ना, म्हणून तिथे काय जोडला? नला द जोडलाय. हा. दी. द ला वेलांटी दी, न ला वेलांटी. काय झाला? हा. गुड मॉर्निंग बेटा. काय नाव आहे रे तुझं? यश. हा सांग बेटा कसं लिहिलं? अच्छा, यचा काय घेतलास तू? वाय ए. अच्छा. हा. यशच्या पुढे श आहे म्हणून यश जोडला. अच्छा, म्हणजे स च्या पुढे श येतं, त्याचं स आहे का श आहे? श. य स असतं तर काय केलं असतंस? एच जोडला असता का? नाही. म्हणजे कोणत्याच अक्षराच्या पुढचा अक्षर असेल तर काय जोडतो आपण? एच. व्हेरी गुड. हा. हाय, व्हॉट इज युअर नेम? नाजुका. हा बेटा लिहिलंय नाजुका. हा एक्सप्लेन कर बरं, जोरात बोल जरा. हा. नला का ना? ना. माझ्याकडे कर जरा, कॅमेराकडे. हा. ना झाला. मग पुढे काय केलंस? ना ज लिहिला. हा. मग जला उकार म्हणजे काय? यू. जला उकार म्हणजे काय? यू. जला उकार दिला, जू झाला. नाजू. पुढे काय आहे? क आहे म्हणून लिहिला का? अच्छा, मग ए का लिहिला? कला का जोडला? ये का? कला काना आहे ना, काना आहे म्हणून जोडला. काना नसता तर जोडला असता का तिथे? शेवटी हे जोडत नाही. मध्ये असेल तर जोडतो आपण, बरोबर. हा. हा. काय नाव आहे बेटा तुझं? हाय राणी. काय नाव आहे तुझं? अरे राणीचं नाव राणी आहे. हा दाखव बेटा, असं दाखव उभं. हा एक्सप्लेन कर. र आहे म्हणून तिथे र लिहिला. हा. रला काना आहे म्हणून रा लिहिला. अच्छा. न घेतला. न म्हणजे एन घेतला. हा. आणि न ला वेलांटी म्हणजे आय लिहिला आहे ना. वेलांटी असेल तर काय लिहितो आपण? आय लिहितो. मग काय झाला? राणी. समज मी नाव रनी असतं तरी ए लिहिला असता का तू? हा लिहिला असता. का लिहिला असता? मध्ये काहीच नसेल तर, काना मात्रा नसेल तर ए लिहितात. हा. अरे वा श्रेया, व्हेरी गुड. हा. श्रेया. सय. सय म्हणून काय घेतलं बेटा? एस घेतला, बरोबर. येस. स च्या पुढे आर. श म्हणून एच घेतला. आणि र श्रला मात्रा म्हणून ई घेतला. आणि शेवटी य, याला काना आहे म्हणून ए लिहिला. श्रेया. हा. काय नाव बेटा तुझं? शुभम. व्हेरी गुड शुभम. हा दाखव, एक्सप्लेन कर आर्यन. हा. जोरात बोल जरा. एच लावला. अच्छा, स च्या पुढे श आहे म्हणून स ला एच लावला. अच्छा. हा. उकार आहे तेव्हा त्याला
यू शू शू बी ब ब आहे म्हणून बी घेतला बरोबर. मग एच का लावला रे. काढून ब आहे. ब हे बच्या पुढचं अक्षर आहे. पुढचं अक्षर असेल तेव्हा काय करतो आपण एच लावतो बरोबर. ह लावतो. हा शुभ. ब ला काय काना मात्रा नाही म्हणून तिथे काय लिहिला ए आणि शेवटी काय आहे म. काय झाला शुभम. ऍक्शन. हु आर यू. आय एम पवन. परत एकदा. क्या बात आहे. खूप छान. हा बेटा जोरात बोल जरा. हा अच्छा काना मात्रा नाही म्हणून प प नंतर अ लिहिला. हा प व व वला काय काना मात्रा आहे का म्हणून तिथे काय लिहिला ए लिहिला. अच्छा प व न. एकदम सोपं नाव आहे ना रे. ओके. हु आर यू. आय एम दक्ष. कसं गेलं. बापरे दक्ष डेंजर आहे. हा दक्षचं नाव आहे सांगा बेटा. दच्या पुढे ए लिहिला. द के आहे. द क चा के लिहिला. मग एस का लिहिला. श आहे तिथे आहे ना. मग स ला एच परत का लिहिला रे. तो पण काय आहे श आहे ना. द क श क ला क्ष जोडलाय म्हणून तो काय झाला दक्ष. व्हेरी गुड. हा काय नाव आहे तुझं. जोरात अजून. अरे क्या बात आहे. काय नाव बेटा त्याचं. यश. याचा काय घेतला वाय घेतला बरोबर. मग याला काय काना नाही मात्रा नाही म्हणून ए लिहिला. य झाला बरोबर. मग स चा एस घेतला. सच्या पुढचं अक्षर आहे ना रे. सच्या पुढचं अक्षर कोणतं आहे श. मग काय जोडणार पुढचं अक्षर असेल तर एच म्हणून काय आला एच. यश. व्हेरी गुड. जोरात.